जिथे मातीशी नातं फक्त शेतीपुरतं राहत नाही, तिथेच जन्म घेतो खरा विकास. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यात वसलेलं वडेगाव स्टेशन आज ग्रामीण विकासाचं एक आदर्श मॉडेल बनलं आहे. गावातल्या दिवसाची सुरुवात महिलांच्या स्वच्छता मोहिमेतून होते. रस्त्यावर झाडू फिरतो, पाण्याचा सडा पडतो, दारासमोर रांगोळी उमलते. दररोज न चुकता अगदी मनापासून. डॉर्फ कॅटल, सप्रेम संस्था आणि नवदृष्टी यांनी आम्हाला सर्वप्रथम 1000 केसर आंब्याची रोपं दिली. त्यांनी दिली आणि आम्ही ते लावल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अजून आपल्या गावामध्ये आपल्याला झाडं लावायला पाहिजे. त्याच माध्यमातून आम्ही मग नंतर ते 1000 झाडं लावली आणि त्यांचा संगोपन केला आणि त्यांच्या अतिशय उत्तम संगोपन केल्यानंतर आम्ही अजून आपल्या गाव परिसरामध्ये 25,000चे विविध फळांचे झाडं लावले. झाडं हा आपल्याला ऑक्सिजन तर देतातच, पण त्याच्या माध्यमातून आपण एक रोजगार पण निर्मिती करू शकतो, रोजगार लोकांना देऊ शकतो. याच्या अगोदर आपल्या गावातले नागरिक हे बाहेर जायचे, बाहेर गेल्यानंतर रोजगारासाठी वणवण करायचे, पण त्यांना आता आपल्या गावामध्ये हक्काचा रोजगार मिळायला लागला. जवळपास 100 कुटुंबांना रोजगाराचं या ठिकाणी काम मिळत आहे आणि त्यांच्या सोबत शेती व्यवसाय असल्यामुळे जास्तीत जास्त कुटुंबांना आम्ही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून या ठिकाणी बऱ्याचशा कुटुंबांना आपण रोजगार देण्याचं सुद्धा काम या ठिकाणी सुरू आहे. सप्रेम कंपनीने आम्हाला 1000 झाडं दिले आहेत आणि आमच्या मजुरांना काम मिळालं आहे आणि त्या झाडाची आम्ही जोपासना करीत आहोत चांगल्या प्रकारे. हा सगळा उपक्रम सुरू करत असताना आम्ही अगोदर वार्ड सभा घेतल्या आणि नंतर ग्रामसभा घेतल्या. आता वार्ड सभा आणि ग्रामसभा ह्या आमच्या जनरली सायंकाळी व्हायच्या. त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष सहभागी व्हायचे, पण इकडे गड्डे खोदायला यायचं झालं तर इथं लोकांच्या नागरिकांचा आम्हाला प्रतिसाद मिळत नव्हता. पण 2 माझ्या मायमाऊल्या ह्या समोर आल्या आणि त्यांनी अख्ख्या उन्हाळ्याच्या काळामध्ये त्यांनी गड्डे खोदायला सुरुवात केले आणि त्यांनी गड्डे खोदायला सुरुवात केली तर त्यांना बघून इतर नागरिक जमा झाले आणि त्यांच्यानंतर पूर्ण असं महिलांचा समूह आला आणि त्यांनीसुद्धा मग गड्डे खोदायला सुरुवात केली. आणि त्याच्याच मोबदला असा आहे की आज वडेगाव स्टेशनमध्ये 25,000च्या वरती आम्ही झाडे लावू शकलो आणि झाडे लावलेच नाही तर आम्ही ते झाडांचं संगोपन करून त्यांना जगवण्यात आम्ही यशस्वी झालो. इथल्या 70 महिला आणि 30 पुरुष असे 100 लोक कामावर रोज असतात. त्यांना 100ही लोकांना काम मिळत आहे आणि त्या केसर बागाची चांगल्या प्रकारे जोपासना होत आहे. वडेगावमधील महिलांची जिद्द इतकी प्रबळ आहे की आंब्याची बाग आणि तलाव यांच्यामधून रेल्वे लाईन गेल्यामुळे पाईपलाईन टाकणे शक्य झाले नाही. भौगोलिक अडचणी मोठ्या होत्या, पण त्या अडचणींपेक्षा महिलांचा निर्धार अधिक मोठा ठरला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छाशक्तीपुढे अशक्यही शक्य होतं, हे या महिलांनी सिद्ध करून दाखवलंय. आम्ही त्या झाडाचे संगोपन आपल्या मुलाप्रमाणे करीत आहोत. आम्ही हे तलावाचे पाणी एवढ्या दुरून तिकडं झाडाला नेऊन पोहोचवतो, पण आम्हाला कधी अजिबात थकल्यासारखं वाटत नाही. 8 वाजेपासून आम्ही इथं केसर बागेमध्ये येतो आपल्या आणि झाडाची मेहनत करतो, मशागत करतो. आम्ही आपल्या पाण्याच्या बाटलासुद्धा आणून इथं झाडाच्या भोवताल बसून आम्ही पाणी पितो. आम्हाला घरीसुद्धा करमत नाही, पण आम्ही इथे बागेत आलो तर आम्ही इथे रमून जातो आणि आम्हाला इथेच दिवसभर करमते. ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे, अशा स्मशानभूमीमध्ये आम्ही 1000 केसर आंब्याचे झाडं लावले. त्या झाडांमधून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्याच प्रेरणेतून आम्ही आमच्या संपूर्ण गावात यावर्षी एकूण 25,000 झाडं लावली आणि त्या झाडांमुळे आज आमच्या गावातल्या लोकांना, संपूर्ण गावातल्या लोकांना जवळपास 70-80 कुटुंबांना रोजगार मिळतो. डॉर्फ कॅटल यांच्या CSR निधीमधून जे आम्हाला मदत झाली त्यांच्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो.